होऊ शकतो की म्हणजे जास्त कारण असं आहे की आपण कितीही काम करू, कितीही आपण योजना करू, कितीही मुद्दा करू, अल्टिमेटली नेगेटिव्ह चालणार मला काही फरकच नाही. त्यासाठी माणसाने त्यामुळे नेहमी तुम्ही जर्नलिझम करता, तुम्ही मला असं वाटतं की दोन्ही साईडचे मी कव्हर करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच मी हे सुद्धा सांगू शकतो म्हणजे हे सुद्धा मी बीडमध्ये स्पेसिफिकली बघितला काही जर्नलिस्ट तो खूप चांगला आहे. म्हणजे इकडे जर मीडिया इतकी ऍक्टिव्ह आहे, इकडे जर मीडिया इतकी व्हायब्रंट आहे, म्हणजे एक गोष्ट मीडियाने टेकअप केलं असेल तर तो 100% लोकांपर्यंत पोहोचणार. पण परत एक बीडमध्ये मी वैशिष्ट्य असं बघितलं होतं की आपण कलेक्टरला आपण आम्हाला डोक्यात असं आहे की आदेश कोण देतात, विभागीय देतात, त्या विभागाला सेक्रेटरीज देतात, त्या पालकमंत्री आदेश देतात. आणि बीडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऐकलंय की बघितलंय बीडमध्ये पत्रकार सुद्धा आदेश देतात. मला खूप आवडला आहे. मला खूप नवीन तुम्ही बघा खरं तर तुम्ही काही करणार आहे, तुम्ही इकडे करावं लागेल आणि खूप चांगला तो इंटरेस्टिंग आहे. पण हे जेव्हा होत की जेव्हा तुम्ही एक एस्टॅब्लिश जर्नलिस्ट म्हणून तुमचं ओळख आहे आणि तुम्ही जो प्रॉपरली जो करत आहे दॅट इज फॉर द गुड ऑफ सोसायटी, म्हणजे समाजासाठी करत आहे अशा प्रशासनाला एक हे असेल तर 100% तुम्ही जो आदेश देते, तुम्ही सूचना देतो तो 100% मी त्या ग्रॅव्हिटीमध्ये येणार आहे आणि त्यामध्ये आपण विश्लेषण करणारच. त्यामुळे खूप वाईब्रंट तो त्या पद्धतीमध्ये खूप आवडला, म्हणजे जो आदेश दिल्याच्या पद्धत असेल खूप आवडला. म्हणजे तो एक वाईब्रंट मीडिया आणि वाईब्रंट सोसायटीचा साईड्स आहे, पण तो राईट डायरेक्शनमध्ये असणारा खूप गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी काय असतात फक्त त्यांच्या वैयक्तिक काही मुद्दा असेल, काही असेल तर त्यांच्या सामाजिक काही त्यांच्या काही लिमिटेड काही मुद्द्यासाठी तसा आदेश देण्याची प्रक्रिया सुद्धा मी बघितली आहे. पण ओव्हरऑल समाजासाठी या सामाजिक दायित्वासाठी त्याप्रमाणे असेल त्यामुळे कुठलाही प्रकारचा हरकत नाही. कुठलाही प्रकारचा आदेश या सूचना तुम्ही देत असेल तर आम्ही दोन्ही हाताला तो घेणार आहे, त्यामध्ये विश्लेषण करणार आणि योग्य असेल तर 100% पुढे जाणार आहे. ती टेक्नॉलॉजी पत्र मीडिया या जर्नलिस्ट यामध्ये आलेलं आहे की आपण कुठला खरा न्यूज आहे, कुठला फेक न्यूज आहे यावरती आणि सुद्धा गावठी गोष्टींमध्ये जास्त फोकस करतो. ही प्रक्रिया मी बीडमध्ये मी विदर्भामध्ये काम केलं, इतर अमरावती दिल्लीमध्ये काम केलं, पण मराठवाड्या बीडमध्ये स्पेसिफिकली मला निगेटिव्ह जर्नलिस्टचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि हे असे असतात की आपण किती चांगल्या पद्धतीने काम करत, कुठलाही मुद्दा या कुठलाही योजना असतो फक्त तो नेगेटिव्ह पार्ट असतो आणि पॉझिटिव्ह पार्ट बघतो. तरी सुद्धा मला असे सांगू शकतो की म्हणजे मीडिया म्हणजे या जर्नलिस्ट म्हणजे दोन्ही बाब असतात, पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. आपण जास्त मला असं वाटतं की पॉझिटिव्हमध्ये फोकस करणं अपेक्षित आहे. काही विषय तुम्हाला देशात काम द्यायचं असेल तर सांगू शकतो. त्यासोबत तुम्हाला काही सामाजिक मुद्दा असेल, सामाजिक विषय असेल जो तुम्हाला वाटत की कलेक्टरी आम्ही करायला पाहिजे, कलेक्टर दृष्टीत आणून दिला पाहिजे, तेव्हा याच्या कधी या आपण हे समस्या सोडवू शकतो. म्हणजे कुठलाही प्रश्न असेल तर ऐकण्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सुद्धा माझे फ्रेंड्स अटेंड करतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रशासन आणि मीडिया हे दोन्हीमध्ये एक चांगला डिस्कशन असणं अपेक्षित आहे आणि ओव्हरऑल असे एन्व्हायरमेंट या परिस्थिती पण तयार केला असेल सोसायटीसाठी सुद्धा खूप चांगला पद्धतीने असणार. परत एक शेवटचा मुद्दा मी सांगतो मला बोलतो ते असं असेल की आपण नेहमी प्रशासनमध्ये जास्त आपण भर देतो. म्हणजे प्रशासन असे करावं तसे करावं, प्रशासन या योजना कसे करणं पाहिजे, योजना कसे करणं पाहिजे, तो खूप चांगला होता त्यामुळे गंमत नाही आहे. पण तसे काय क्या जबाबदारी हे सुद्धा तुम्ही नमूद करणं खूप महत्त्वाचं. त्यामध्ये मी फक्त एकच मुद्दा सांगतो, मी बीड जेव्हा जॉब केलं होतं बीडच्या मला सुद्धा माहिती गणकचरा व्यवस्थापनच्या अवस्था काय आहे. पुढे बघतात तिकडे गणकचरा बेस्ट दिसतात. ऑब्व्हियसली त्यामध्ये नगर परिषद खूप चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे काम होणे ना होण्याचं खूप कारण सुद्धा आहे. त्यांच्या आस्थापनाचे विषय आहे, त्यांच्या मिश्रित विषय तो सर्व सुद्धा आपण माननीय पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोडण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये नागरिकांचं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण एक जबाबदारी आहे. तर मी जेव्हा बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मी हातात घेतलं होतं, पण बेसिकली बघितलं तर बिंदुसराच्या ऑलमोस्ट 7 ते 8 किलोमीटर आमच्या सिटीच्या नदीकाठावर जातात. त्यामध्ये मेजर चार ब्रिजेस आहेत. या 4 ब्रिजेसमध्ये आपण स्वच्छता मोहीम हातात घेतलं होतं. हे सर्व तालुक्यामध्ये जाऊन तालुका हेडक्वार्टर्स असेल, मंडल हेडक्वार्टर्स असेल, तिकडे जाऊन मी स्वतः मी भाषण करता, स्वतः मी लोकांना आव्हान करता
गरजू करायला पाहिजे, पण माझा जो रीच आहे त्याचे लिमिटेशन असतो. पण तुमच्या रीचचं कुठलाही लिमिटेशन नसतं. आता त्या शासन स्तरावर या जिल्हा स्तरावर गरजूचा एक चालू असेल तर त्यामध्ये मीडियाची खूप त्यामध्ये इम्पॅक्ट होणार. त्यामुळे नागरिकांना मोटिवेशन करण्यासाठी, नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची ओळख करण्यासाठी यासाठी मीडिया खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करतात. आणि तो एक आपण असे एक होत आहे की तो आपण आमच्या मीडिया आणि रिपोर्टिंगमध्ये वाढवला पाहिजे. म्हणजे सिटिझन रिस्पॉन्सिबिलिटी या शाळा आणि कसे करा चांगल्या शाळा ती चांगल्या पद्धतीने तिकडे मुलं आणि विद्यार्थी काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कामगाराच्या आणखी कुणाच्या त्याच्याशी त्याची बांधिलकी असते. आज कितीही जरी नाही म्हटलं स्वातंत्र्य आहे. मी पत्रकारितेकडे त्यावेळेला मला स्वातंत्र्य होतं. मला कोणी असं म्हटलं की त्याची बातमी घेऊन होतो त्याची घेऊन होतो. फक्त प्रायोरिटी कशाला असते तर ती जाहिरातदारांची किंवा जवळच्या हे साधा माणुसकीचा भाग आहे. आपण कोणाचे मित्र असतो त्याची बातमी अरे घेऊन टाकू आहे असं तो भाग वेगळा. पण अतिशय पत्रकारिता लयाला गेलेली आहे, पत्रकारिता रस संपलेला आहे, पत्रकारिता कामाची राहिलेली नाही. या सगळ्या गोष्टी स्वतः कारण समाजाला जागल्याची गरज आहे. जागल्या आणि समाज शिक्षक म्हणजे पत्रकार. आणि ही भूमिका घेऊनच ज्यांच्यासाठी माझा विषय होता असं मला वाटतं, कारण तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहात, तुमच्यासाठी माझा एआयचा विषय नाहीच आहे. भागातले विद्यार्थी करतात किंवा ग्रामीण भागात राहणारे लोक करतात किंवा ज्यांना पत्रकारितेतला प आहे असे लोक करतात. आणि म्हणूनच पत्रकारितेवरती या अडाणी ठोम्या पत्रकारांनी मोठं संकट उभा केलं. त्याने 15व्या शतकामध्ये छपाई यंत्र शोधलं आणि त्याच्यामुळे पुन्हा 16व्या शतकामध्ये पत्रकारिता सुरू झाली. आणि भारतामध्ये पत्रकारिता सुरू झाली ती 1780 मध्ये. आणि तो सुद्धा कशा प्रकारचा पत्रकार होता माहिती तुम्हाला? चुगलखोर पत्रकार होता. पत्रकाराला चुगलखोर अशा अतिशय चपलत बसतो. वाईट वाटत का मी पत्रकार होतो आणि आजही पत्रकारितेचे प्राध्यापकच आहे. चुगलखोर का म्हटलं जातं? कारण पत्रकाराला नारळाचा वारस असं देखील म्हटलं जातं. आणि जर छपाई यंत्र असतं तर आमची ही पत्रकारिता या स्वरूपात राहिली नसते. पूर्वी पत्रकार होते तंत्रज्ञान आपल्यापर्यंत इतक्या लवकर पोहोचलं त्याचं सर्व श्रेय माननीय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना द्यायला पाहिजे. समजलं त्यांचं आपलं
पाहिजे याची पहिल्यांदा पायाभरणी पंतप्रधान असताना राजीव केली. 94 मध्ये मी टेलिफोनसाठी डिमांड भरला होता. 99 मला टेलिफोन मिळाला. किती वर्ष लागली? 5-6 वर्ष लागली. मोबाईल घ्यायला किती वेळ लागतो सर? सिम कार्ड मिळालं, वाट बघतोय सिम कार्ड घेऊन जा. हा बदल कशामुळे झाला? आपल्याकडे असलेल्या सीड्यांमुळे. जसं आता म्हणत होतो की गोरे सरांनी समाज माध्यमांची लेखनशैली कशी असावी, आता पटवारी सरांनी सांगितलं की या तंत्रज्ञानाला दिशेला जरी आपण टच केले पण आपल्याला त्या दिशेच्या पलीकडे जावं लागतं, कारण की ती काळाची गरज आहे. माझं म्हणणं असंच आहे की आज आपण जरी देशाच्या जवळ असलो तरी किती दिवस आपण देशाच्या जवळ देशाच्या पलीकडे जावंच लागणार नाही. आणि ते काय ते आतापासून तयारी केली तर पुढच्या काळामध्ये ज्या येणारी आव्हाने त्यांना आपण सहज सामोरे जाऊ शकतो आणि त्या येणाऱ्या अडचणी आपल्या पत्रकारिता व्यवसायामध्ये त्या दूर होतील. तुमचे काय ऍस्पेक्ट्स आहेत याबाबत मार्गदर्शन केलं. निश्चितच या कार्यशाळेचा थोडं बहुत प्रमाणात तरी आपल्याला लाभ होईल असं मला म्हणून असलेलं. जर कुणाला वाटत असेल की मला या कार्यशाळेबद्दल फीडबॅक द्यायचा आहे, जास्त वेळ नाही पण 2 मिनिटं 5 मिनिटं आपण बोलू शकता, ते आम्हाला ऐकायला आवडेल.